बोलण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे माझ्याकडे आता शारदाश्रम महाविद्यालयाचे पालक माझ्याकडे आले होते आणि आता त्यांच्या शाळेला एक नोटीस आली आणि 1ली ते 4थी त्या सर्व शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी म्हणून त्यांनी सरकारने निवडणूक आयोग आणि महानगरपालिका आयुक्त यांना बोलवून घेण्यात आलंय. किती काळासाठी किती वेळेसाठी याच्या काही मर्यादा तरी दिलेल्या नाही. हे शिक्षक काढून घेतल्यानंतर त्या मुलांना शिकवणार कोण आहे याची कोणतीही व्यवस्था नाही. आणि आत्ता माझ्या हातात जो पेपर आला त्याच्यानुसार साधारणपणे मुंबई महानगरपालिकेत मुंबई शहरात साधारणपणे 4136 शिक्षकांना निवडणुकीच्या कामासाठी म्हणून बाहेर काढण्यात येते. एवढे जर शिक्षक आता बाहेर काढले गेले तर त्या मुलांना शिकवणार कोण आहे याची कोणतीही व्यवस्था नाही. मला पहिला प्रश्न पडतो, निवडणूक आयोग 5 वर्ष काय करत असते? जर दरवर्षी जर तुम्ही निवडणुका आल्यानंतर जर समजा असल्या प्रकारच्या जर गोष्टी घाई गडबडीत जर करणार असाल तर निवडणूक आयोगाचं काम काय असतं 5 वर्ष? असल्या प्रकारच्या कुठच्याही अरेंजमेंट्स, असल्या प्रकारची कोणतेही लोक हे तयार का नाही करत? ते आयत्या वेळेला या शाळांवरती हे दडपण का आणतात? आणि त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे त्यांनी, हे वाक्य सगळ्यात महत्वाचं आहे, जिल्हाधिकाऱ्यांचं आणि ह्यांचं कोण, तुमचे निवडणूक आयोग आणि महानगरपालिका आयुक्त, सर्व निरीक्षक, शाळा प्रशासकीय अधिकारी, अधीक्षक हे सगळे शाळांमधले उपशिक्षण अधिकारी यांनी सोबतच्या येथील कर्मचाऱ्यांना सदर हे आदेश अवगत होतील व त्यानुसार संबंधित कर्मचारी उद्या 10 वाजता संबंधित निवडणूक कार्यालयात हजर होतील याची दक्षता घ्यावी. अन्यथा संपूर्ण जबाबदारी आपली राहील. नमूद मतदारसंघाच्या निवडणूक कार्यालयाच्या 10 वाजता हजर व्हावे. हजर न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. या शिक्षकांवरती शिस्तभंगाची कारवाई सरकार करणार. मला असं वाटतं की हे निवडणूक आयोगावरती शिस्तभंगाची कारवाई का नाही करत? निवडणूक आयोग 5 वर्ष काय करत असतो? या देशात निवडणुका येणार हे काय माहित नव्हतं का? अचानक निवडणुका आल्यात का? जर निवडणुका दर 5 वर्षानंतर येतात, लोकसभेच्या येतात, विधानसभेच्या येतात, तुमच्या महानगरपालिकेच्या येतात, तुमची यंत्रणा तयार नको का? दर वेळेला आपलं काहीतरी नवीन काहीतरी बाहेर काढायचं आणि वाद निर्माण करायचे, ह्याची काय आवश्यकता आहे का? आता हे ओझं, त्या मुलांचा काय दोष? आणि शिक्षक हे काय म्हणजे यांच्या निवडणुकीच्या कामं करण्यासाठी म्हणून आलेत का? शिक्षक हे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी आलेत. मी आमच्या पक्षाच्या नेत्यांशी बोलून, उद्या आमची बैठक आहे सकाळी. आमचे लोक निवडणूक आयोगाशी तातडीने बैठक बोलून घेतील, त्यांची अपॉइंटमेंट घेतील. त्याच्यानंतर माझी शिक्षकांना विनंती असेल, कुठेही तुम्ही रुजू होऊ नका, तुम्ही विद्यार्थ्यांवरती लक्ष द्या. विद्यार्थी घडवणं हे शिक्षकांचं, निवडणुकीचे काहीतरी कामं करत बसणं हे काही शिक्षकांचं काम नव्हे. त्याच्यामुळे त्याची यंत्रणा निवडणूक आयोगाने, आयुक्तांनी, कोणी जे असतील त्यांनी त्याची निवडणुकीची तयारी करावी. लोक नवीन त्यांनी नियुक्त करावेत, त्यांना प्रशिक्षण द्यावं. परंतु या शिक्षकांनी कोणत्याही प्रकारे रुजू होऊ नये. आणि मला बघायचंच आहे कोण कुठच्या शिस्तभंगाची यांच्यावरती कारवाई करते. लवकरच आमची बैठक होईल, आमचे नेते जातील, त्यांच्याशी बोलणी करतील आणि त्याच्यानंतर पुढचं जे काय असेल ते मी आपल्याशी संबंधित विषय. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.